दुर्गाने सगळ्याला दिला खायला एक एक आंबा. कसं चाललंय मगू मगू एक तास डॉन होय. आजी आज बघा झोपल्या पण नाही दुपारनं. मी हंडार नव्हत्या म्हणलं होतं तरी पसायला लागतात आपलं दुपारपासून माझ्याच पशीत मलाच मदत करायला लागतात. तर आता बघा दुपारच्या वाजल्या 3 म्हणजे ते माझ्याला 5 मिनिटं कमी येतं तिकडनं आजी हसतात. तर आता बघा उन्हात पाण्याची चूल पेटवली आहे. सकाळपासून सामान नीट केलं. सकाळी अजून एक पाटी बघा कांदा कापली स्टीलची पाटी आणि आता इकडे पेटवली चूल मी आणि निम्मा लसूण पण चालला. ह्यांनी सामान आणलंय कधी 1:30 वाजता. सकाळी यायला 10 वाजता सामान आणाय तिकडंच काम करत बसलं होतं. तर इथं तोपर्यंत आजीने मला थोडा लसूण सोलू लागितला आणि एक पाटी मी कांदा पण कापून घेतला. आता चूल पेटवली कढई सगळी स्वच्छ धुवून घेतली इकडं आणि सामान पण आता मी अर्ध्या तासात नीट केलं. इकडं खोबरं कापून घेतलंय म्हणजे चिरून घेतलंय. इथं हळकुंड मोहरी जिरी एवढं 3-4 वस्तू भाजायच्या. ह्या 4 वस्तू आणि धन एक 5 वस्तू तेलामध्ये भाजायच्या. इथं भांडी पण घासून घेतलं स्वच्छ अशी आणि उन्हाला ठेवली होती तापायला चांगली कडक उन्हात बघा. चांगली मस्त अशी भांडी पण वाळल्यात. चूल चांगली आता इकडं पेटायला लागली. चला थोडी चूल पेटवून देते आणि तेल पण आणलं इथं भांड्यामध्ये काढून. सामान मग आता भाजून घ्यावं म्हणलं. ह्यांनी तर गेलं त्यांचं काम करायला. थोडं सरपण कमी पडं कारण थोडा कांदा वळला ना म्हणून म्हणलं मला सरपण आणून द्या शिल्लक असलेलं बरं. नाही तर कांदा राहायचा परत भाजायचा सरपणा वाचून नाही लागायचं. अजून इथं 2 लाकडं आहेत ते भागल तरी पण आणायला लावलं. चला सामान भाजून घेते. तुमचा मसाला तुमच्यापर्यंत येतो उद्याच्याला. आज कोणवार आहे? आज बुधवार आहे. चूल पेटवली बघा आणि उद्या गुरुवार. उद्या तुमच्यापर्यंत येतं. कोणी मसाला ऑर्डर केला त्यांनी आजच करायचा. संध्याकाळी 6-7 वाजता येतो कुठून घरी लगेच पॅकिंग करायचा आणि कुरिअरला टाकायचा. ताजा ताजा मसाला खावा मस्त असा. तर आता तेल पण चांगलं मस्त असं कडक कडक तेल तापलं बघा. पहिल्यांदा जरा कमीच वाटलं मला तेल म्हणून मी परत अजून थोडं आणून तेल ओतलं बघा. थोडं जास्त म्हणलं तेल तापलंय का बघा म्हणून खोबऱ्याचा तुकडा टाकलाय बघा. त्याच्यामध्ये बघायला तेल तापलंय का नाही. तर वरनं तेल टाकल्यामुळं थोडं थंड झालं. आता तापायला लागलंय अजून. करावं लागतंय बाबा पोटासाठी. उलटं तुमची मज्जा आहे. तुम्हाला उलटं परवडतंय. 700 रुपये किलो आजकाल मसाला भेटत नाही. मिरची वाढली तेल वाढलंय पैशाने बघा. उलटं करायला मी एकटी मलाच मेहनत घ्यावं लागते जास्त. मला वाटतं तुम्ही एक मसाला करा मी एकच घ्यावा बरोबर आहे का नाही. असं वाटतंय मला. जाऊ द्या 2 दिवस होतं 2-3 दिवस. आज ह्या बारीनं 2 दिवसातच उरकून घेतलं कारण ऊन किती कडक आहे. सकाळी कांदा वाळाय टाकला असा चिमटला. इतकं ऊन कडक आहे कांदा निम्मा वाळाय दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. बघा तेल पण टाकलं बघा तेलामध्ये खोबरं तळण्यासाठी पांढरं शुभ्र असं उन्हातानाची चांगली चूल पेटली मोठा लट जाळा असं लागला. आता वाटतंय का नाही गावाकडे चुलीवर मसाला केल्यासारखा. दुर्गा आली होती बघा म्हणलं येते आता जवळ. लागलं चांगलं असं लाल लाल असं खोबरं भाजाय. पांढरं शुभ्र खोबरं या मस्त भाजायला लागलं. बारीक जाळ्यावरती चुलीवर चांगलं भाजायला लागलं. खोबरं भाजून घेतलं. आता टाकलं हळकुंड तळायला. तर चांगलं फुलून द्यायचं असं वाचेपर्यंत भाजायचं आपल्याला. हळकुंड चांगलं फुलवून द्यायचंय असं तडतोडून बघा. मग ते नंतर काढायचंय. तर आता इथं टाकलं जिरे मोहरी भाजायला. मोहरी चांगली तडतोडून द्यायची तेलामध्ये. तर वारं सुटतंय जाळ कमी जास्त होतंय. लय अपदा होती कधी कधी एखांबारचीला. आणि इथं दुर्गा माझ्या शेजारीच उभा राहते सारखी सारखी बघा. मस्त सुगंध सुटेपर्यंत इकडं जिरे मोहरी आपल्याला चांगली तळून घ्यायची. कुठलंच काम सुखाचं नाही बाबा. ही सगळ्याला कष्ट घ्यावं लागतंय. तेव्हा कुठं पोटा पाण्याला एवढा तेवढा पैसा भेटतोय खर्चायला. दिसायला दिसतं एवढंसं थोडंसं सामान बघा पण हे करताना इतकं जीवाची आपदा होती का नाही लय आपदा होती. आता टाकलाय कांदा भाजण्यासाठी निम्माच कांदा आणला. कांदा एवढा काय सगळा कडकडीत वाळला नाही कारण आपण सकाळपासूनच वाळायला टाकल्यावर रात्री काय चिरून 5 वाजता झाला होता. त्याच्यामुळं निम्मा बऱ्यापैकी निम्मा सुकलाय आणि वाळलाय पण बघा. तर अजून बाकीचा कांदा तिकडंच आहे बघा. आता ह्याला जाळले घालावं लागणार आहे आणि टाच भरून कांदा आहे कढई टाच भरून. तिकडे अजून कांदा आहे वाळायचा. एवढा कांदा आहे तेवढंसं वाढतंय पण किती तास गेले एवढीशाला करायला बघ वाढलं. सर निघू दे कांदा. नको चल तर टाकलं बघा कांदा भाजायला. लोखंडाची कढई फुल टाच भरून होती. कसा बसा आपलं भाजीत चपटा करत करत त्याला सपाट झाली कढई. तर अजून अर्धी पाटी कांदा परत उन्हाला नेऊन टाकलाय कारण कांदाच बसत नव्हता. जसा हा कांदा भाजून तसा तो वरनं टाकायचा. किती कांदा आहे मला ते हलवायला पण आहे ना एवढं जड जातो. आज कांदा वाळला नाही ना त्याच्यामुळे भाजायला 3 तास कंटिन्यू 3 तास लागणार. बसावं लागणार. कसलं
कांद्याला जाळायला लागतं जाळाचं. चप्पल घाला काय कांदा टाकलाय भाजायला, सगळं सामान भाजून घेतलं. कोबरं बघा पांढरं दिसत होतं तोपर्यंतच काढलंय, पण ते तेल मुरून गरम बघा त्याच्यामध्ये ते पिवळं झालंय अजून. आणि इथं बघा जाळ पण भरपूर लावला होता, पण थोडासा मी जाळ कमी केलाय, कारण ती काय होतंय वाळल्याला कांदा निम्मा आणि निम्मा वाला कांदा आहे. वाळल्याला करपतोय आणि वाळला तसाच राहतोय बघा. मग थोडा जाळ कमी केलाय. ते हलवायला सुद्धा येणार इतकं माझं मंगळसूत्र तर गळ्यातलं तापतंय का नाही, चटका बसतात खाली वाकूस तर दम त्याला बघा लगेच तापतंय ते. आता कांद्याला कंटिन्यू सारखं आता हलवत बसावं लागणार आहे, कारण ते करपू नाही खाली म्हणून, चिटकू नाही कांदा. हे सामान मला सगळं भरून द्यायचं आहे ह्यांना. सगळं भरलं, ह्यांचा फोन आला होता सामान भरून ठेवून येतो लगेच. शेवटी मला जाळालाच घ्यावं लागलं बघा, जाळालाच घ्यायला लागले मी. जाळ कमी केलाय आणि बघा खाली लाकडं संपत आल्यात. आता जवळजवळ तास होऊन गेला कांदा भाजतोय, मला 5-5 मिनिटाच्या आधीच हलवावं लागतं. तर आताशी केवढसा भाजलाय, आता ही अजून अर्धीकडे करायची भाजून ह्याला. तर असलं आज व्हायला लागतं बाबा, सांगायलाच नको, बोलायलाच नको. लसूण तर बाजूलाच राहिला, लसूण संकट तिकडं अर्धी संकट. ती शेवटी कांदा भाजताना विटा हलतात, चल बाकडी होती, पण कांदा काय हलवता यायला पहिल्यांदा 1 तास झाला. आताशी कुठं नीट हलवायला यायला लागला कांदा. मी म्हणलं आता विटा पडतात का काय माहिती. कांदा जेवढा जर जातो भाजायलाच आहे ना मला, शेवटी कांद्यालाच घ्यावं लागतंय. कांदा निघायला पाहिजे हे राहता. काय भाजून घ्यायचंय का कांदा असल्यावर तू? कांदा म्हणजे मला कशी का जाळावं अशी उभी भाजते, तुला नको का हाताला चुटकं द्यायला, म्हणून माझ्या हाताला चुटकं बसतं. मी गळ्यातलं पण टाकते म्हणून जाळ कमी केला. चुली पडायला बराच वेळ झाला आहे, सगळा तोंडाचा आकार गेला. तर इथं बघा आजींनी सगळा लसूण सोलला. ही ताटली भरून लसूण होता शिल्लक, पहिला निम्मा सोलून सगळा सोलला. इथं आहे निम्मा आणि इकडं एवढा सगळं आजीने सोललाय. फक्त एवढा ह्याचा निम्म्याचा पण निम्मा आम्ही दोघीने सोलला होता दुपारी. फक्त काय अर्धा किलो सोलला होता, बाकी सगळं आजीने सोलला. आजी आज बघा झोपल्या पण नाही दुपारनं. मी हंडार होत्या म्हणलं होतं तरी पण सोलं लागतात आपलं दुपारपासून. माझ्याच पशीत मलाच मदत करायला लागतात. काय आजी आणि गेल्या वारी त्याला भरपूर दिवस झाले मी चक्की केली होती का नाही, तर आजींनी मला पाक करून दिला होता. मी म्हणलं होतं आजी व्हिडिओ घेते, तुम्हाला नुसता हात दिसला होता बघा व्हिडिओ मध्ये आणि थोडासा आवाज. मला म्हणलं होतं नको मला व्हिडिओ मध्ये, म्हणलं आता घ्यावं. तर असू द्या, लसूण आला आता सोलं तरी ह्याला अजून अर्धा 1 तास तरी जाईल. एवढ्या लसणाला तिथं सोलं लागा म्हणलं, मग झालं. तर पसारा तर बघा किती पडलाय. आता पसारा आवरायला वेळ जाणार आहे मला. घरात तिकडं कांदा भाजतोय, कांद्याने पण लिहाचं डोकं खाल्लं या. आणि ही बाबूराव मोबाईल बघतोय सारखा. नाही 2दा आंघोळ केली तरी चटामटन मला बघा. लय कंटाळा आलाय बघा. आता 5:30 वाजून गेलं. तर आता शिक बघा कांदा भाजून झालाय, थोडा शिल्लक होता ती लास्टला भाजला शेवटी. आणि इकडं लसूण पण सोलून झालाय सगळा. गब्दर का सगळा लसूण सोलून झालाय. ह्याला 2-3 तास गेला. जसा कांदा भाजायला टाकला होता तसा लसूण सोलत होतो. शेवट चिगूर राहिला, उरकत नाही. अवतार तर बघा माझा कसला झालाय, बेकार अवस्था झाली बेकार. दुर्गाची पण माझी पण बघा कशी दिसते या नेपाळची असल्यासारखी. हाय दोघी पण तसलं दिसायला लागलंय. हे पसारा बघा आवरायचा. आणि एक वाढी उद्योग झालाय. आम्हाला वाटलं लसूण कमी दिसत होता, कमी पडून वाटलं म्हणून सगळं जवळजवळ 1-2 किलो लसूण फोडला आजींनी आणि तेल लावून उन्हात नेऊन ठेवला मी. पण परत ध्यानात आलं की लसूण बघितला निम्मा झाला, लसूण पुरतोय. परत ते कापायला लागला होता लसूण इकडे घेऊन आले. सुती कापडात ठेवायचा म्हणजे तेल निघून जाईल. आता ते लसूण भाजीला पटकन टाकायचं कसा ते तेवढा भरायचा पिशवी. थोडा आहे चाळणी पशी ते बघा आवरून घरात पसारा मरणाचा घातलाय पोरांनी. कांदा द्यायचा भरून थंड झालाय तरी अजून खाली गरम आहे. काळा दिसतोय असं लय, पण हे वाला कांदा आहे ना म्हणून असं लय भाजलाय. आतमध्ये कच्चच आहे असं लय, पण असं राग झाल्यासारखे नाही. फक्त भाजताना जरा वाळल्याला काळा झालाय आणि वाळला होता ते असा थोडा वलसर असल्यासारखा आहे. आणि हा शेवटचा हाराव ठेवलाय. आता चूल विजवायची, हार काढायचा. लय कुठं नाही ह्याचा पण सरपण ठेवायचं नीटनाटकं. घरात पसारा भांडी ही अजून आमची देवीबाई नीट करायची हाय. तिकडे मी आपलं सरपण ठेवायच्या नादी लागली आणि हिनं माझ्याकडून प्यायला पाणी मागितलं. पाणी पिली आणि फरशी पुसते. मी गेली बाहेर, रडायला लागला म्हणून, त्याला लागलं म्हणून बघा. आणि आला ह्याला विचारलं काय करते, ही म्हणते मी पुसते फरशी. थंड पाणी घेऊन कुठं फरशी पुसतात का ग दुर्गा, काय ग नको पुसू बाया, वाढवूच उद्योग करते. मला पुसायचंच आहे. ओट जेत तिथं कपडे फेकून दिल्यात. नको ना ओलं करू, किती ओलं केलंय पोरे, सगळं पाणी केलं. लय कामदार आहे.
सगळं बघा सामान भरून दिलं आणि इकडं बघा सगळं चुलपण विजवली सरपणी गोळा करून ठेवलं एका पिशवीमध्ये. आणि आता इकडलं सगळं झाडून पण काढलंय मी. आता फक्त पाणी काय मारलं नाही, सगळं नीटनाटकं करावं लागतंय बघा. बाईच्या जातीला सगळंच बघावं लागतंय, सगळं काम करून नाही करावं तर ते दारामध्ये चांगलं पण दिसत नाही. कचरा कागद हे कचरा एका पिशवीत भरलाय, किती साचलाय बघा. मसाल्याची भांडी घासली, छोटी छोटी भांडी घरात नेऊन ठेवल्या. तर मुलांनी सगळ्या घरात बेडवर कपडे केली होती, सगळ्या कपड्याच्या घड्या घातल्या धुतलेल्या, परत इसकटलेल्या सगळं टेबल पुसून घेतलं, नीटनाटकं केलं. टायमिंग तर भरपूर होत आला, 8 वाजून गेलात कधीच. आणि सोपं सगळं आवरलं. इकडं आता फरशीच पुसायची राहिली. हॉलमधली पण कपडे नीटनाटकी ठेवली, पडदा नीट केला आणि आपली साफसफाई करून घेतली पहिली. मग अशी सगळं आवरून घेतलं होतं. आता सगळं पुसून घेतलं, फरशा टेबल हे सगळं पुसून घेतलं. सोफा साईडचं खराब झालेलं सगळं पुसलं. रूम आता स्वच्छ दिसायला लागलं, सगळं घर बेकार झालं. चल माझ्याबरोबर हातपाय धु, मी आंघोळ करते, तो हातपाय धु. इथलं पण झालं पुसून, हे तर लय खराब झालं होतं. बाहेरची गॅलरी पण पुसली, थांब, आणि हे पण पुसलं. आता घासाची भांडी. तिला कुठं माहिती तुला पोल्याला? तू का रडतीया? ती नव्हती तुला पोहताना. नाही कुठं लपवलं, कुठं तिला माहितच नाही तू कुठं लपवलं. तू का रडती मग? कसं चाललंय मगू मगू? एक तास डॉन होय, त्या दोघाला नाही दिला खायला? एकटं खाणार आहे का एवढं दुर्गा? आ सगळं तोंड खातोय, हात खातोय कोपऱ्यापर्यंत, होय व कशी खाते बघा की. पाय पसरवून एवढं मोठं ताट घेऊन तिथं हळूच्या लपवून घेतलं, तिथं लगेच करंट पोचला घेतलंय म्हणून, होय दुर्गा? मग आणूनच पण आणलंय. ते दोघं गेले आपली बाहेर निघून. आला का? काय झालं रे? तू खेळायला जाऊ नको ना पोरांच्या मध्ये, सारखं हाणून येतोय, पडून येतोय बाहेरनं. हा हिरबा मार खातोय लोकाचा. धू त्याला आधी, हात पाय धुवट आधी. का कुठला मसाला? त्यांचाच होता का कॉल? आणा लवकर, 8:30 वाजल्या तर भरून कधी व्हायचं, अजून भांडे आहेत मला घासून. दुर्गाने सगळ्याला दिला खायला एक एक आंबा. तिचं असं म्हणणं होतं की फक्त हाताने हात लावून कोणी घ्यायचं नाही, त्यांच्या हाताने मी देणार, म्हणून ती रडायला लागली होती. ओम खाली बसून खा. हा कापते. तू एक खाल्ला ना अक्का? तिने सगळे खाल्ले काय चाटून पुसून? दोघं राधा कसं केलं होतं, खाऊन पण टाकलंय, चिरा चिरा पाडल्या होत्या ना मग. हा अशी थंड थंड पाण्याने आंघोळ केली बघा. नळाखाली आंघोळ केली, पहिल्यांदाच केली बघा, कधी करत नाही. कारण पाणी बघा थोडं पण मला गार पाणी सहन होत नाही बघा. पाठीवर पडला असं भरलेलं नव्हतं आणि वरवर पाणी घेतलं मग, आणि काहीच वाटलं नाही. कारण मी इतकी घामाने माझी आंघोळ झाली होती दुपारपासून. कधी मला कपडे चेंज करून आंघोळ करून असं झालं होतं. आणि वेणी पण घातली, सकाळपासून वेणी घातली नव्हती. म्हटलं केसांना पण थोडी थंड थंड हवा द्यावा, गार गार मस्त अशी. आणि इकडं आंघोळी झाल्यानंतर देवाला दिवा लावला आणि अगरबत्ती पण. तर चला आता मी भांडी घासून घेते, 8:30 वाजल्या. तर मसाले कुठतात, त्या काकांचा पण फोन आला, कुठून झालाय. आता आलं की मसाला भरायचा, भांडी होत्यात तोपर्यंत घासून. आणि आता भात करायचा, मसाला भरून झाल्यानंतर तवर 9-10 वाजतात, कधी व्हायचा भात करून. मला वाटतं भात करावा आधी, मसाले भात, आणि मग भांड्याच्या नादी लागा चाललंय खायचं. आज आहे गुरुवार बघा, आणि आज संध्याकाळी पौर्णिमा पण आहे. पहिल्यांदा देवपूजा करून घेतली, आधी नाश्ता करून दिला सगळ्यांना, मुलांना ह्यांना, आणि देवपूजा करून घेतली इकडं बघा. तर त्या दिवशी फुलं आणली होती 10 रुपयाची, ते 4-5 दिवस जातात मला. किती मस्त वाटतात फुलं हे असल्यावर. अशी एखादं काम कमी करते, पण आधी देवपूजा करून घेते. आता स्वयंपाक बनवायचा आहे, आणि आता धुणं भांडे मसाला भरायचा. 10:30 वाजला, उशीर झाला, उशिरा उठली काय. मी देवबाप्पा केला इथं, मला म्हणते काय केलं, म्हणलं देवबाप्पा केलाय.